हाँ ओके, आता कामाला तर जाऊ शकतो. अर्जुन, सॉरी सॉरी सॉरी, मी नॉक करून यायला हवं होतं. मी जाऊ का? नाही नाही, थांब. म्हणजे माझा शर्ट आहे तिकडे. कुठे? बेडवर आहे. तू ओके. तू हा. सॉरी सॉरी सॉरी, तू कशाला मला शर्ट घ्यायला सांगितलास? अगं मी तुला वळ म्हणून सांगितलं होतं. तू काहीच बोलला नाहीस. अगं आता मी सांगतो तुला वळ म्हणून. वळ. तू कशाला आली आहेस आता? मी कशाला आले? मी डबा द्यायला आले तुला. मी मागितला का डबा? नाही ना. मग कशाला घेऊन आली आहेस? हे असं काय करतोयस? दुपार झालीये, जेवायची वेळ. तू आता बाहेर जाऊन कुठे जेवणार आहेस? बघ मी कामावर चाललोय, तिकडेच जाऊन जेव. अरे सॉरी, आता कुठे जातोयस तू? अगं शेतावर, तिकडेच मी जातो कामाला. आणि एक दिवस जरी चुकला ना, खाडा पडला ना, तर माझे जेवायचे वांदे होतील, कळलं? पटतंय मला, पण तू जर या अवस्थेत गेलास ना तर तुला अजून त्रास होईल, कणकण वाढेल. आणि मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे उद्या तुझ्या खाण्याचे वांदे होतील. त्यापेक्षा एक काम कर ना, मी आणलाय ना तुझ्यासाठी डबा. छान जेव आणि मस्त आराम कर, आणि उद्या जा कामा. मनाली हे बघ. बघणारच आहे मी. तुझ्यासाठी जे जेवायला आणलंय ना ते तुला वाढणार, आणि ते खाताना तुला बघणार. आणि काही स्पेशल आणलेलं नाही मी, एकदम साधं आणलंय. मटकीची भाजी, पोळी, वरण, भात. मनाली ऐक ना, मी ना हे कामावर जाऊन आल्यानंतर खाईन. तू हे तसंच ठेव, ओके? काही गरज नाहीये मला ना, अजिबात विश्वास नाही तुझ्या. बस बस ऐकशील? बस बस. आणि मी भरवते. नाही ठीक आहे, मी घेईन ते. अर्जुन, तुझ्या हाताला लागलंय, तुला नाही खाता येणार, मी भरवते ना. मी घेईन. इट्स ओके. सावित्री, ही माझी बायको सावित्री.
तुझं झाले, लग्न झाले. नाही काय मिस्टेक होणं साहजिकच आहे. सिस्टीमच तशी आहे ना. बाईच्या गळ्यात मंगळसूत्र आणि बाप्याचा गळा रिकामा. बिल्ला नसला तरी माणूस बुके. तुला कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतंय. मी मनाली उभ्या चौकात जी खानावळ आहे ना, अक्कांची खानावळ. हा, अक्कांची खानावळ. मी गेली की तिकडे. अक्का म्हणजे माझी आई. काय बोलतेस? ते मी नवीन नवीन गावात आले होते ना, तेव्हा जायचे तिकडे. अरे बापरे, हे जेवण तिकडून आणलंय? क्या बात आहे अर्जुन. म्हणजे मी नसताना तू डबा वगैरे लावलास होय? वा, एकदम करेक्ट काम केलंस बघ. नाहीतर बाहेरून अरबट चरबट काहीतरी खात असतो. मिसळ पाव हा, त्रास होतो तरी आणतो. हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? ऍक्च्युली काय झालं आता? म्हणजे त्याला आम्ही लागलं चाललो. म्हणून मी त्याच्या थांब थांब. चांगली की तू. सावित्री, ते काय झालं, माझ्या इथे अंगठ्याला लागलं ना, त्यामुळे मला. अर्जुन, अरे कुठे कुठे धडपडला तू? सॉरी ऍक्च्युली माझी चूक आहे. मी गाडी चालवत होते आणि फोनवर बोलत होते आणि अचानक अर्जुन मध्ये आला. माझं लक्षच नव्हतं आणि त्याला धक्का लागला आणि खूप लागलं त्याला. मी मलम लावलं, त्याला त्रास नाही होणार. तुम्ही मलम लावा ना त्याला. कशाला? तू लावलंयस ना, मग झालं तर. आणि स्ट्रॉंग आहे माझा नवरा. होईल 2-3 दिवसात बरा. काय रे? ए मला सांग, तू हे घरपोच डबे रोज देते? नाही, आम्ही डबे नाही देत. अर्जुनसाठी आणला होता. मित्र आहे ना तो. कधी झाला? नाही म्हणजे ते सुषमा माहिती होतं. मनाली बद्दल कधी ऐकलं नव्हतं ना. मी इतकी वर्ष नव्हते इथे, पुण्याला होते. आता अलीकडे आले. 10वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. अच्छा अच्छा अच्छा, तेव्हाच आहे होय. फ्रेंडशिप. नाईस नाईस. हा, आवडलीस मला तू खरंच अर्जुन. नाही म्हणजे मी इथे नसताना अर्जुनची काळजी घेणारं कोणतरी आहे इकडे. हे पाहिल्यावर खरंच लई भारी वाटलं. मी इथे नसताना अर्जुनची काळजी घेणारं कोणतरी आहे इकडे. हे पाहिल्यावर खरंच लई भारी वाटलं. ठीक आहे, मी येते. ताट ठेवलं इथे. तुम्ही दोघं जेवून घ्या. आता तुम्ही आहात तर मला ना घरी भरपूर काम आहेत. अगं थांब की. नाही, मी येते जरा. मोकळा वेळात येते. चला येते. अगं अगं हळू हळू पडशील. चावी राहिली बेडवर. आलेच.